Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 21 of chapter number 4 angles and pairs of angles from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 33 वर प्रॅक्टिस सेट 21 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. हे 3 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणारच आहोत, पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण समजून घेऊया. त्यामुळे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता मला सांगा, इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल हो, आम्हाला माहीत आहे. इंटिरियर म्हणजे आतले. ओके, आपण शिकलो आहोत इंटिरियर अँड एक्सटिरियर, बरोबर. सो इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, इथे हा ट्रायंगल ABC दिलेला आहे. या ट्रायंगल ABC मधले इंटिरियर अँगल्स कोणते आहेत बरं? तर तुम्ही म्हणाल हा अँगल B, अँगल A, अँगल C हे या ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत, बरोबर. सो आपण पूर्ण नाव सांगूयात या अँगलचे. सो अँगल ABC हा फर्स्ट इंटिरियर अँगल आहे. मग अँगल BAC हा सेकंड इंटिरियर अँगल आहे आणि मग अँगल ACB हा थर्ड इंटिरियर अँगल आहे या ट्रायंगल ABC मधले, बरोबर. मग या तिन्ही अँगलच्या मेजरचे सम किती येते? तुम्हाला माहीत आहे की कोणताही आपण जगातला कोणताही ट्रायंगल घेतला तर त्या ट्रायंगलच्या अँगलच्या मेजरचे सम हे कायम 180 डिग्री येते, बरोबर. सो इथे या ट्रायंगल ABC मध्ये अँगल B प्लस अँगल A प्लस अँगल C केलं की आपल्याला काय सम मिळते? 180 डिग्री. मग आता हे झाले ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स. आता आपण समजून घेऊयात की ट्रायंगलचे एक्सटिरियर अँगल्स म्हणजे काय. आता इथे आपण हाच आधीच्या स्लाइडमधला ट्रायंगल घेतलेला आहे, ट्रायंगल ABC. या ट्रायंगलमध्ये अँगल A, अँगल B, अँगल C हे काय आहेत? तर या ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत. आता एक्सटिरियर अँगल्स कुठे असतात? तर आता ही जी साईड आहे ट्रायंगलची BC, साईड BC, या साईड BCला आपण अशा प्रकारे एक्सटेंड करूयात. एक्सटेंड केल्यानंतर इथे पाहताय, इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे का? हे पहा अशा प्रकारे. मग या अँगलला आपण इथे D पॉईंट घेऊयात आणि या अँगलला आपण काय म्हणणार? तर अँगल ACD. आणि हा अँगल कुठे आहे? तर ट्रायंगल ABCच्या बाहेर आहे, म्हणून याला आपण एक्सटिरियर अँगल असं म्हणू शकतो. तर आता आपण साईड BCला एक्सटेंड करून अशा प्रकारे एक्सटिरियर अँगल ड्रॉ केला. आता आपण साईड ACला एक्सटेंड करून एक्सटिरियर अँगल तयार करू शकतो का? तर हो, हे पहा अशा प्रकारे आपण साईड ACला इथे एक्सटेंड केल्यानंतर इथे हा एक अँगल फॉर्म झालेला आहे, अँगल EAB. आता आपण ही साईड एक्सटेंड करून पाहूयात, साईड AB. साईड ABला अशा प्रकारे आपण एक्सटेंड केल्यानंतर इथे पहा, इथे हा एक अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर. काय नाव आहे या अँगलचे? अँगल CBF. आपण इथे हा एक पॉइंट घेतला आणि या अँगलला नेम केले, अँगल CBF. आता हे किती अँगल्स फॉर्म झालेले आहेत एक्सटिरियर अँगल्स ट्रायंगलच्या बाहेर? तर हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल आणि हा थर्ड अँगल. मग फक्त 3च अँगल फॉर्म होऊ शकतात का? पहा बरं, विचार करा. नाही, हो की नाही? फक्त 3 अँगल फॉर्म नाही होऊ शकत, अजून सुद्धा अँगल आपण फॉर्म करू शकतो. कसे काय? आता ही जी साईड आहे साईड AC, या साईड ACला आपण इकडून वरून तर एक्सटेंड केलं, आपण खालून सुद्धा एक्सटेंड करू शकतो की नाही? हे पहा अशा प्रकारे. असं एक्सटेंड केल्यानंतर इथे एक अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर, अँगल BCG. त्याच प्रकारे आता ही जी साईड आहे साईड BC, या साईड BCला आपण या साईडने एक्सटेंड केलं, बरोबर. आता इकडून सुद्धा आपण एक्सटेंड करू शकतो वरून. चला एक्सटेंड करून पाहूयात. हे पहा, एक्सटेंड केल्यानंतर इथे हा एक अँगल फॉर्म झालेला आहे, बरोबर, अँगल HAC असं नाव देऊ शकतो आपण या अँगलला. आता ही जी साईड आहे साईड BC, या साईड BCला आपण या बाजूने एक्सटेंड केलं होतं की नाही? आता आपण या बाजूने एक्सटेंड करून पाहूयात. हे पहा अशा प्रकारे एक्सटेंड केल्यानंतर इथे एक अँगल फॉर्म होतो, बरोबर.
मग आता आपण काउंट करून पाहूया की किती अँगल्स फॉर्म झालेले आहेत ट्रायंगल एबीसीचे. हे फर्स्ट 3 अँगल तर तुम्हाला कळाले. 1 हा इथे तयार झालेला हा फर्स्ट अँगल, मग हा सेकंड अँगल इथे तयार झालेला, आणि मग इथे तयार झालेला हा थर्ड अँगल. आता हा जो आहे इथे तयार झालेला हा फोर्थ अँगल, मग हा फिफ्थ अँगल आणि हा सिक्स्थ अँगल. म्हणजेच टोटल किती एक्सटिरियर अँगल तयार झालेले आहेत, तर 6 टोटल एक्सटिरियर अँगल्स तयार झालेले आहेत ट्रायंगल एबीसीचे. आता इथे हा जो अँगल तयार झालेला आहे हा पिंक आणि ग्रीन आर्म्सने, हा अँगल आहे का ट्रायंगल एबीसीचा एक्सटिरियर अँगल आहे का, हे पहा. हा तर नाही, याला आपण ट्रायंगल एबीसीचा एक्सटिरियर अँगल नाही म्हणणार. का नाही म्हणणार, कारण आपण एक्सटिरियर अँगल कशाला म्हणतो, एक साइड ट्रायंगलची एक साइड एक्सटेंड केल्यानंतर ती साइड आणि ट्रायंगलची एक साइड असा मिळून जो एक अँगल तयार झालेला असतो तो अँगल असतो ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल. आता इथे या ज्या साइड्स आहेत या अँगलच्या, या एक्सटेंड केलेल्या साइड्स आहेत, दोन्हीही एक्सटेंड केलेल्या साइड्स आहेत. इथे आपण काय पाहिलं अँगल 1 मध्ये की एक साइड एक्सटेंड केलेली आहे आणि एक जी साइड आहे अँगलची ती ओरिजिनल ट्रायंगलचीच साइड आहे, बरोबर. मग अशा प्रकारचा जो अँगल असतो त्याला काय म्हणतात, एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. पण आता इथे तुम्ही पाहिलं का, या दोन्ही साइड्स या अँगलच्या दोन्ही साइड्स या एक्सटेंड केलेल्याच आहेत. मग हा एक्सटिरियर अँगल नाहीये ट्रायंगलचा, बरोबर. मग हा एक्सटिरियर येणार नाही. आणखीन इथे हा जो आहे हा सुद्धा एक्सटिरियर येणार नाही. इथे जो फॉर्म झालेला आहे हा सुद्धा ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल नाहीये. ट्रायंगलचे एक्सटिरियर अँगल्स किती आहेत टोटल 6, जे की आपण आत्ताच पाहिले. हे पहा इथे अशा प्रकारे या फिगरमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे ट्रायंगलचा इंटिरियर अँगल आहे आणि ट्रायंगलचे एक्सटिरियर अँगल्स आहेत. ब्राऊन कलरचा जो आहे तो ट्रायंगलचा इंटिरियर अँगल आहे. तर हे जे स्काय ब्लू कलरचा इथे आपण केलेला आहे तो आहे एक्सटिरियर अँगल. सो टोटल ट्रायंगलमध्ये इंटिरियर अँगल आहे 3. तर कोणताही तुम्ही ट्रायंगल घ्या, त्या कोणत्याही ट्रायंगलमध्ये इंटिरियर अँगल हे नेहमी 3 असणार आहेत आणि एक्सटिरियर अँगल हे नेहमी 6 असणार आहेत. आलं लक्षात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती, की ट्रायंगलच्या इंटिरियर अँगल्सच्या मेजरचे सम हे कायम व्हेरी गुड 180 डिग्री इतकेच असते. तर आता सांगा बरं मला, आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो. तर ट्रायंगलमध्ये 6 एक्सटिरियर अँगल्स असतात, तर 3 इंटिरियर अँगल्स असतात, आणि जे ट्रायंगलचे इंटिरियर 3 अँगल्स असतात त्यांच्या मेजरचे सम हे कायम 180 डिग्री एवढेच येते, बरोबर. आता आणखी आपण पुढे काही गोष्टी समजून घेऊयात. इथे हा ट्रायंगल एबीसी आहे. या ट्रायंगल एबीसीची ही जी साईड आहे साईड बीसी, या साईडला एक्सटेंड केल्यानंतर आपल्याला या ट्रायंगलचा इथे हा एक्सटिरियर अँगल सापडतो, बरोबर. याला आपण नाव देऊयात एक्स. आता हा एक्सटिरियर अँगलचा ॲडजसेंट अँगल कोणता आहे, तर हे पहा इथला हा शेजारचा अँगल आहे की नाही. या अँगल एक्सच्या शेजारचा ॲडजसेंट अँगल कोणता आहे, तर अँगल वाय. आणि हा अँगल वाय कुठे आहे, तर ट्रायंगलच्या आतमध्ये आहे, बरोबर. आणि हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअरमध्ये आहेत. इथे पहा, इथे ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईनवर हे दोन्ही अँगल्स फॉर्म झालेले आहेत, बरोबर. अँगल एक्स आणि अँगल वाय. अँगल एक्स हा ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे, तर अँगल वाय हा ट्रायंगलचा इंटिरियर अँगल आहे. सो टेक्स्टबुकमध्ये द एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगलची काय डेफिनेशन दिलेली आहे ते आपण पाहूयात. हे पहा, ऑन एक्सटेंडिंग वन साइड ऑफ अ ट्रायंगल the angle obtained which form a linear pair with the adjacent interior angle of the triangle is called an exterior angle of that triangle. काय म्हटलेलं आहे, जे मी आत्ता तुम्हाला समजावून सांगितलं तेच. ट्रायंगलची एक साइड एक्सटेंड केल्यानंतर जो अँगल ट्रायंगलच्या ॲडजसेंट अँगल बरोबर लिनियर पेअर फॉर्म करतो त्याला एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असे म्हणतात. हे पहा, इथे हा जो अँगल आहे अँगल एक्स हा काय आहे,
तर एक्सटिरियर अँगल आहे आणि या एक्सटिरियर अँगलने काय केलेलं आहे तर लिनियर पेअर फॉर्म केलेला आहे त्याच्या ॲडजसेंट इंटिरियर अँगल बरोबर. हे पहा इथे ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि या स्ट्रेट लाईनवर हे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. म्हणजे हे दोन अँगल्स कसे आहेत तर अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. त्याच प्रकारे आता ही साईड घ्या, साईड AC. साईड AC ला एक्सटेंड केल्यानंतर इथे एक अँगल फॉर्म होतो. हे पहा इथे हा जो अँगल फॉर्म झालेला आहे त्याचा ॲडजसेंट इंटिरियर अँगल कोणता आहे तर इथे, बरोबर. आता या एक्सटिरियर अँगलला आपण नाव देऊयात M, म्हणजे ते आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. आणि हा जो इंटिरियर अँगल आहे त्याला आपण नाव देऊयात N. Mचा ॲडजसेंट इंटिरियर अँगल कोणता आहे तर N. आणि हे दोन्ही अँगल्स हे पहा एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले आहेत की नाही, म्हणजेच हे काय आहेत अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत, बरोबर. तर चला आता आपण काय करूयात, एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते ते समजून घेऊयात. द प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. आपण पाहिलं की इथे या स्ट्रेट लाईनवर कशा प्रकारे दोन अँगल्स फॉर्म होतात आणि ते कसे असतात तर लिनियर पेअरमध्ये असतात. आणि तुम्हाला माहीत आहे की लिनियर पेअरमध्ये असणाऱ्या अँगल्सच्या मेजरचे सम किती असते तर 180 डिग्री, बरोबर. तर इथे हा जो अँगल आहे अँगल ACB हा कोणता अँगल आहे तर इंटिरियर अँगल आहे, बरोबर. आणि हा जो अँगल आहे एक्सटिरियर ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल अँगल ACD हे दोन्ही अँगल्स लिनियर पेअरमध्ये आहेत, बरोबर. हा इंटिरियर अँगल ट्रायंगलचा आणि हा एक्सटिरियर अँगल दोन्ही अँगल्स एका स्ट्रेट लाईनवर आहेत, म्हणजेच ते लिनियर पेअर फॉर्म करतायत. लिनियर पेअर फॉर्म करतायत म्हणजेच त्यांच्या मेजरचे सम किती असणार आहे तर 180 डिग्री. ओके. आता तुम्हाला माहीत आहे की हे जे इंटिरियर अँगल्स असतात ट्रायंगलचे त्यांच्या मेजरचे सम किती असते तर तुम्ही म्हणाल की 180 डिग्रीच असते, बरोबर. चला मग आपण इथे राईट करून घेऊयात इंटिरियर अँगल्स या ट्रायंगलचे आणि त्यांच्या मेजरचे सम. सो मेजर ऑफ अँगल ABC हा जो B अँगल आहे तो इथे आपण घेतलेला आहे. मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल BAC हा अँगल A प्लस अँगल C म्हणजेच ACB या इंटिरियर अँगल्सच्या मेजरचे सम किती असते तर 180 डिग्री. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो का की हे दोन्ही इक्वल आहेत की नाही, इथेही 180 डिग्री आणि इथेही 180 डिग्री. मग हे जे लिनियर पेअरमध्ये अँगल फॉर्म झालेले आहेत ते अँगल आणि ट्रायंगलच्या इंटिरियर असणारे अँगल हे दोन्ही इक्वल मेजरचे आहेत, बरोबर. सो इथे आपण राईट करूयात हे जे आहेत लिनियर पेअरमधले अँगल्स इज इक्वल टू हे इंटिरियर अँगल्स. सो मेजर ऑफ अँगल ACB प्लस मेजर ऑफ अँगल ACD हे लिनियर पेअरमधले अँगल्स आणि हे सगळे इंटिरियर अँगल्स, बरोबर. हे दोन्हीही इक्वल मेजरचे आहेत. ओके. आता इथे तुम्ही पाहताय का इथे अँगल ACB आणि इथे सुद्धा आहे अँगल ACB. हे पहा हे दोन्हीही आपण कट करून टाकूयात. कट केल्यानंतर इथे काय रिमेनिंग राहतं मेजर ऑफ अँगल ACD is equal to measure of angle ABC and measure of angle BAC. याचाच अर्थ काय की हा जो अँगल आहे ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल अँगल ACD हा इक्वल मेजरचा आहे. कोणाच्या इक्वल मेजरचा आहे तर ट्रायंगलचे हे जे दोन इंटिरियर अँगल्स आहेत अँगल ABC आणि अँगल BAC हे जे दोन इंटिरियर अँगल्स आहेत यांच्या इक्वल मेजरचा हा एक्सटिरियर अँगल आहे अँगल ACD. चला आता आपण काय करूयात, इथे आपण ही साईड एक्सटेंड करून हा एक्सटिरियर अँगल पाहिला, बरोबर. आणि हा एक्सटिरियर अँगल इक्वल मेजरचा आहे कोणाच्या तर त्याच्या शेजारच्या अँगलचा का ॲडजसेंट अँगलचा का तर नाही, या अँगलचा अँगल C हा इक्वल मेजरचा आहे कोणाच्या तर त्याच्यापासून लांब असणारे हे जे दोन अँगल्स आहेत ना अँगल B आणि अँगल A या दोन अँगलच्या इक्वल मेजरचा आहे. आता आपण पाहूयात की या ट्रायंगलचे जे इतर एक्सटिरियर अँगल्स आहेत त्यांच्याबरोबर पण असेच घडते का. आता हे पहा इथे ट्रायंगल ABCची ही जी साईड आहे साईड BA या साईडला आपण इथे एक्सटेंड केले त्यामुळे इथे हा आपल्याला एक्सटिरियर अँगल मिळालेला आहे.
आता हा एक्सटिरियर अँगल लिनियर पेअर फॉर्म करतोय कोणाबरोबर? तर ट्रायंगलचा हा जो इंटिरियर अँगल आहे ना, अँगल ए, त्याच्याबरोबर. हे पहा, इथे हा अँगल आहे अँगल बी ए सी आणि हा आहे ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल अँगल सी ए ई. हे दोन्ही अँगल्स एका स्ट्रेट लाईनवर आहेत की नाही? हे पहा, म्हणजेच हे दोन्ही अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. बरोबर? म्हणजे या दोन्ही अँगल्सच्या मेजरचे सम किती येणार? तर 180 डिग्री. चला आपण इथे राईट करून घेऊयात. हा ट्रायंगलचा इंटिरियर अँगल, मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल, मेजर ऑफ अँगल सी ए ई. हे दोन्ही अँगल्स काय करतायत? तर लिनियर पेअर फॉर्म करत आहेत. म्हणजेच यांच्या मेजरचे सम 180 डिग्री येणार. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की ट्रायंगलच्या सगळ्या इंटिरियर अँगल्सच्या मेजरचे सम किती येते? 180 डिग्री. सो इथे आपण राईट करून घेऊयात मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल बी ए सी प्लस मेजर ऑफ अँगल ए सी बी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए बी सी, अँगल बी ए सी आणि अँगल ए सी बी हे तीनही ट्रायंगल ए बी सीचे इंटिरियर अँगल्स आहेत. मग आता इथे आपण असं म्हणू शकतो की नाही की हे जे लिनियर पेअरमध्ये आहेत ते अँगल्स आणि हे जे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत ते दोन्हीही इक्वल आहेत, कारण दोघांचेही मेजरचे सम हे 180 डिग्री येते. बरोबर? मग इथे आपण राईट करून घेऊयात, हे जे लिनियर पेअर फॉर्म करतायत ते अँगल्स इज इक्वल टू ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स. बरोबर? हे इक्वल मेजरचे आहेत. यांचे मेजरही 180 डिग्री आणि यांचे मेजरही 180 डिग्री. इथे एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला सुद्धा अँगल बी ए सी आहे, तर इक्वल टूच्या राईट हँड साईडला सुद्धा अँगल बी ए सी आहे. सो दोन्ही सेम अँगल्स आहेत. मग यांना आपण इथे कट करू शकतो. बरोबर? आता रिमेनिंग काय राहिलं? तर मेजर ऑफ अँगल सी ए ई इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए बी सी प्लस मेजर ऑफ अँगल ए सी बी. म्हणजेच अँगल सी ए ई, हे पहा इथे आहे ना अँगल सी ए ई, हा इक्वल मेजरचा आहे. कोणाच्या? तर अँगल बी आणि अँगल सी. अँगल बी आणि अँगल सी. अँगल बी आणि अँगल सी यांच्या मेजरचे सम जितके येणार तितकेच मेजर या अँगलचे असणार आहे. अँगल सी ए ई. कळाले तुम्हाला? So, what is the property of an exterior angle of a triangle? The measure of an exterior angle of a triangle is equal to the sum of the measures of its remote interior angles. आता तुम्ही म्हणाल रिमोट म्हणजे काय? रिमोट म्हणजे लांब, दूर असणारे इंटिरियर अँगल्स. काय दिलेलं आहे इथे की ट्रायंगल ए बी सीचा हा एक्सटिरियर अँगल आहे. बरोबर? अँगल ए. आणि याचे मेजर हे किती असणार आहे? तर या एक्सटिरियर अँगलपासून दूर असणारे ट्रायंगल ए बी सीचे जे इंटिरियर अँगल्स आहेत अँगल बी आणि अँगल सी, इथे पाहत आहे हा आहे एक्सटिरियर अँगल ए. आणि या एक्सटिरियर अँगलपासून दूर असणारे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स कोणते आहेत? तर अँगल बी आणि अँगल सी. तर अँगल एचे हा जो एक्सटिरियर अँगल आहे अँगल ए, याचे मेजर हे याच्यापासून दूर असणारे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स जे आहेत हे अँगल बी आणि अँगल सी यांच्या मेजरच्या सम इतके असणार आहे. इतकं सोपं आहे. चला आता तुम्हाला ट्रायंगलच्या इंटिरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते ते चांगलं कळलेलं आहे आणि ते आपण इथे प्रूफ सुद्धा करून पाहिलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 21 सॉल्व्ह करायला घेऊयात. Question number 1. Angle ACD is an exterior angle of triangle ABC. Triangle ABC चा angle ACD हा exterior angle आहे. जसं की इथे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसतंय. The measures of angle A and angle B are equal. आणि ट्रायंगल ए बी सी मधले हे जे इंटिरियर अँगल आहेत अँगल ए आणि अँगल बी यांचे जे मेजर आहे ते इक्वल आहे. म्हणजे जेवढ्या मेजरचा अँगल ए आहे तेवढ्याच मेजरचा अँगल बी आहे. इफ मेजर ऑफ अँगल ए सी डी इज इक्वल टू 140 डिग्री, फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल्स ए अँड अँगल बी. आता इथे काय दिलेलं आहे? हा जो एक्सटिरियर अँगल दिलेला आहे ट्रायंगलचा अँगल ए सी डी 140 डिग्रीचा दिलेला आहे. मग आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे अँगल ए आणि अँगल बीचे मेजर. आता इथे अँगल ए आणि अँगल बीचे मेजर दिलेले नाहीये,
सो इथे आपण अँगल ए ला एक्स डिग्री इतकं मेजर घेऊयात आणि अँगल ए इतक्याच मेजरचा अँगल बी पण आहे की नाही, बरोबर. मग जर हा एक्स असेल, एक्स डिग्री असेल, तर बी सुद्धा एक्स डिग्रीच असणार. सो इथे आपण सोल्युशन मध्ये राईट करूयात, लेट द मेजर्स ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री. अँगल ए हा एक्स डिग्रीचा घेऊयात. मग जर अँगल ए एक्स डिग्रीचा आहे तर अँगल बी सुद्धा एक्स डिग्रीचाच असणार, बरोबर. मग अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू एक्स डिग्री. हिअर हा जो एक्सटिरियर अँगल दिलेला आहे तो 140 डिग्रीचा दिलेला आहे. सो हिअर अँगल ए सी डी इज द एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. आणि आपण एक प्रॉपर्टी पाहिली होती आत्ताच. कोणती प्रॉपर्टी पाहिली की इथे हा जो अँगल आहे एक्सटिरियर अँगल, या एक्सटिरियर अँगलचे जेवढे मेजर आहे ना तेवढेच मेजर कोणत्या दोन अँगलचे असते ट्रायंगल मधल्या, तर त्याच्या रिमोट म्हणजे दूर अंतरावर असणारे जे अँगल्स आहेत ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स त्याच्या मेजरच्या सम इतके असते, बरोबर. ही आपण प्रॉपर्टी आत्ताच पाहिली, हो की नाही. सो measure of angle ACD is equal to measure of angle A plus measure of angle B. measure of angle A आपण काय घेतलेला आहे, x घेतलेला आहे, बरोबर. आणि जेवढा मेजरचा A अँगल आहे तेवढाच मेजरचा अँगल B सुद्धा आहे. सो x प्लस x. आणि ACD चे काय मेजर दिलेले आहे क्वेश्चन मध्ये, तर 140 डिग्री. राईट करूया तिथे 140 डिग्री. आता एक्स प्लस एक्स काय होतं, 2x आहेत की नाही, मग x प्लस एक्स 2x. सो 140 डिग्री इज इक्वल टू 2x. आता इथे 2x 2 आणि x या दोघांचं काय रिलेशन आहे, इथे या दोघांमध्ये कोणतेच साईन नाहीये, म्हणजे हे मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे, बरोबर, 2 आणि x. आता इथे आपल्याला हा 2 नकोय, मग आपण काय करणार, 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मग या 2 ला आपल्याला इथून काढून टाकण्यासाठी काय करावं लागणार, 2 ला 2 नेच डिवाइड करावे लागणार. मग जर इक्वल टूच्या राईट हँड साईडला आपण 2 ने डिवाइड केले तर लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 ने डिवाइड करावे लागणार, बरोबर. चला डिवाइड करूयात. या 2 ला या इथे 2 ने डिवाइड करूयात आणि इथे लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 ने डिवाइड करूयात. 2 2 कट होणार आणि 2 ने 140 ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 70. ओके. आता इथे काय काय रिमेनिंग आहे पहा बरं. 17 इज इक्वल टू एक्स. सो इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स डिग्री म्हणजे किती, तर 70 डिग्री. म्हणजे ए हा अँगल 70 डिग्रीचा येणार, कारण तो आपण एक्स म्हटला होता. आणि जेवढ्या मेजरचा अँगल ए आहे तेवढ्याच मेजरचा अँगल बी आहे की नाही. मग ए जर 70 डिग्री आहे तर बी सुद्धा 70 डिग्री इतकाच असणार आहे. कळाले तुम्हाला. चला आता फायनल आन्सर राईट करून घेऊयात. द मेजर्स ऑफ द अँगल्स अँगल ए अँड अँगल बी इज 70 डिग्री ईच. 70 डिग्री ईच म्हणजे प्रत्येकाचे 70 डिग्री इतके मेजर आहे. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये ही एक डायग्राम दिलेली आहे. आता क्वेश्चन मध्ये काय विचारले ते पाहूयात. युजिंग द मेजर्स ऑफ द अँगल्स गिवन इन द फिगर अलॉंग साइड. इथे या फिगर मध्ये काही मेजर्स दिलेले आहेत अँगलचे. फाइंड द मेजर्स ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. इथे पाहताय 3 अँगल्सचे मेजर दिलेले आहे आणि बाकीचे जे 3 अँगल्स आहेत त्या 3 अँगल्सचे आपल्याला मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. मग आता कोणकोणते रिमेनिंग राहिलेले अँगल्स आहेत, तर हे पहा. इथे हा एक अँगल आहे, अँगल ए ओ एफ. याचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. त्यानंतर अँगल ई ओ डी या अँगलचे मेजर फाइंड आउट करायचे आहे. आणि त्यानंतर हा एक राहिलेला अँगल आहे, अँगल बी ओ सी. याचे मेजर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. फिगरकडे पाहिल्यावर आपल्याला असं वाटतं की बापरे खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे, पण अजिबात डिफिकल्ट क्वेश्चन नाही आहे. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो आहोत त्याच्याशी रिलेटेडच हा क्वेश्चन आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. हे पहा. आता इथे या 2 लाईन्स, या 2 लाईन्सकडे लक्ष द्या. काय होत आहेत, या 2 लाईन्स इथे पॉइंट ओ ला इंटरसेक्ट होत आहेत आणि या 2 लाईन्स इथे इंटरसेक्ट झाल्यामुळे काय झालेलं आहे, इथे
हा एक अँगल फॉर्म झालेला आहे, अँगल AOB. तर हे दोन रेज एक्सटेंड केल्यामुळे हे पहा, हा रे OB हा रे या ठिकाणी एक्सटेंड केला पॉइंट ई कडे, आणि हा जो रे आहे रे OA हा इकडे पुढे एक्सटेंड केलेला आहे. यामुळे काय झालेला आहे, हा दुसरा अँगल फॉर्म झालेला आहे. मग आपण तर शिकलो आहोत, काय शिकलो आहोत, की हे दोन्ही मग जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कसे अँगल्स आहेत, तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, बरोबर. आणि जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात त्यांचे मेजर इक्वल असते. आता इथे आपल्याला कशाचे मेजर दिलेले आहे, अँगल AOB काय दिलंय 8y. मग हा जो अँगल इथे फॉर्म झालेला आहे अँगल EOD याचे मेजर सुद्धा किती असणार आहे, हे दोन्हीही व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत की नाही. मग हा जर 8y इतक्या मेजरचा असेल तर अँगल EOD हा सुद्धा 8y इतक्याच मेजरचा असणार, बरोबर. आपण हे पहा, ही प्रॉपर्टी पाहिली होती की नाही, द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म्ड व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट आर ऑफ इक्वल मेजर्स, बरोबर. आता इथे सुद्धा दोन लाईन्स इंटरसेक्ट झाल्या की नाही, त्यामुळे दोन अँगल्स फॉर्म झाले आणि ते दोन्ही अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आणि जे दोन अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात, ते इक्वल मेजरचे असतात. मग इथे अँगल AOB जर 8y इतक्या मेजरचा आहे तर अँगल EOD हा सुद्धा 8y इतक्याच मेजरचा असणार, बरोबर. चला मग इथे आपण राईट करूया सोल्युशन. मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल EOD इज इक्वल टू 8y. दोन्हीही 8y इतक्या मेजरचे आहेत की नाही, त्यामुळे आपण हे स्टेटमेंट इथे राईट केलेले आहे. इथे आपण रिझन राईट करूयात की हे दोन्हीही अँगल्स, अँगल AOD आणि अँगल EOD हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असल्यामुळे दोन्हीही 8y इतक्या मेजरचे असणार आहेत. इकडे लक्ष द्या, ज्याप्रमाणे अँगल AOB चा व्हर्टिकली अपोजिट अँगल अँगल EOD आहे, त्याचप्रमाणे इथे हा अँगल तुम्हाला दिसतोय अँगल FOE. या अँगलचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, चला या अँगलचे हे जे दोन रेज आहेत और आर्म्स आहेत ते आपण एक्सटेंड करून पाहूयात. इथे हा रे एक्सटेंड केला, त्यानंतर हा एक जो रे आहे अँगलचा तो एक्सटेंड करूयात. सापडला आपल्याला अँगल FOE चा व्हर्टिकली अपोजिट अँगल. सो अँगल FOE चा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल BOC. मग अँगल FOE जर 4y इतक्या मेजरचा आहे तर अँगल BOC किती मेजरचा असणार, तर 4y, बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात की मेजर ऑफ अँगल FOE इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल BOC. किती आहे, तर 4y. का आहेत हे सेम मेजरचे, कारण हे दोन्ही अँगल्स व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता इकडे लक्ष द्या, हे पहा, आता हा जो अँगल आहे इथे अँगल AOF या अँगलचे मेजर किती असणार आहे, या अँगलचा व्हर्टिकली अपोजिट अँगल कोणता आहे, या अँगलचे हे जे दोन आर्म्स आहेत ते एक्सटेंड करून पहा. हे पहा, इकडे हा आर्म एक्सटेंड केला, त्यानंतर ना हा जो आर्म आहे और रे आहे अँगलचा तो इकडे एक्सटेंड केला. कोणता आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल, तर अँगल COD. अँगल COD किती मेजरचा आहे, 6y मेजरचा, बरोबर. मग अँगल AOF किती मेजरचा असणार आहे, सेम मेजरचा 6y, राईट. सो इथे आपण राईट करून घेऊयात, मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू जेवढ्या मेजरचा अँगल COD आहे तेवढ्याच मेजरचा अँगल AOF असणार. सो दोघांचेही मेजर किती आहे, 6y. का आहे सेम मेजर, कारण दोन्ही अँगल्स हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. आता इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं की जे रिमेनिंग अँगल्स आहेत त्यांचे मेजर फाइंड आउट करा. आता इथे आपण रिमेनिंग अँगल्सचे मेजर फाइंड आउट केलेले आहेत, पण इथे कशा प्रकारे मेजर आलेले आहेत, तर 8y, 4y, 6y. आता यांनाच आपण ॲक्युरेट डिग्रीमध्ये मेजर फाइंड आउट करू शकतो. कशा प्रकारे, चला पाहूयात. सो हे पहा, आता इथे ही 30 फिगर आहे, आपण सगळ्यांचे मेजर इथे राईट करून घेतलेले आहेत.
बरोबर. आता या फिगरकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला काय दिसतंय या फिगरमध्ये हे पहा. इथे हा एक अँगल आहे, अँगल FOE. त्याचप्रमाणे हा एक अँगल आहे, अँगल EOD. आणि हा एक अँगल आहे, अँगल COD. हे तीनही अँगल्स एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही जर वरचे अँगल पाहिलेत, या लाईनच्या, या स्ट्रेट लाईनच्या वरचे अँगल जर पाहिलेत, तर ते सुद्धा एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले आहेत. म्हणजेच हे अँगल्स आहेत. आणि तुम्हाला तर माहित आहे की जे अँगल्स लिनियर अँगल्स असतात, म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले असतात, त्यांच्या मेजरचे सम किती असते, तर 180 डिग्री, बरोबर. सो इथे हा अँगल FOE प्लस अँगल EOD प्लस अँगल COD आपण केलं तर त्या अँगल्सच्या मेजरचे सम किती येणार आहे, तर 180 डिग्री. चला आपण इथे राईट करून घेऊयात. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणून आपण अशा प्रकारे पुढे स्टेप्स करत आहोत. सो अँगल FOE प्लस अँगल EOD प्लस अँगल COD, मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू किती येणार, 180 डिग्री. हे आपल्याला माहित आहे, बरोबर. आता या सगळ्या अँगल्सचे मेजर इथे आपण फाइंड आउट केलेले आहे. सो अँगल FOE किती आहे, FOE आहे 4y प्लस अँगल EOD किती आहे, अँगल EOD इथे आपण फाइंड आउट केलेले आहे 8y. सो इथे राईट करूयात 8y प्लस अँगल COD, अँगल COD चे मेजर आहे 6y. सो 6y इज इक्वल टू 180 डिग्री. 4y प्लस 8y प्लस 6y किती होतं, तर 18y, बरोबर. 18y इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही, आणि इथे 18 आणि y कोणत्या रिलेशनमध्ये आहेत, तर दोघांचंही मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. मग इथून हा 18 कसं काय निघून जाणार, फक्त y आपल्याला रिमेनिंग हवा आहे. इथे 18 आणि y या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं रिलेशन आहे. मल्टिप्लिकेशनचं रिलेशन कसं काय आहे, कारण दोघांमध्ये कोणतंच साईन नाहीये, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे असं आपण मानतो, बरोबर. सो इथे 18 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग या 18ला इथून घालवण्यासाठी आपल्याला 18नेच डिवाइड करावे लागणार, बरोबर. तेव्हाच हा 18 इथून निघून जाणार. सो 18y इज इक्वल टू 180. दोन्हीकडे आपण 18ने डिवाइड करूयात. 18 1 जार 18 आणि इथे राईट हँड साईडला 18 10 जार 180, राईट. मग आता इथे रिमेनिंग काय काय राहिलेलं आहे, तर इथे लेफ्ट हँड साईडला फक्त y रिमेनिंग आहे. सो राईट करून घेऊयात y. आणि राईट हँड साईडला काय रिमेनिंग आहे, तर 10. सो y इज इक्वल टू 10. आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला या अँगलचे एक्झॅक्ट मेजर किती आहेत हे सांगता येणार आहे, बरोबर, कारण आपण y ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तर चला आता हा जो फर्स्ट अँगल आहे, अँगल EOD, याचे मेजर आपण फाइंड आउट करूयात. सो मेजर ऑफ अँगल EOD इज इक्वल टू किती आपण फाइंड आउट केलेले आहे, 8y, बरोबर. मग y ची व्हॅल्यू काय आहे, 10. सो 8 मल्टिप्लाइड बाय 10 किती येणार, 80, राईट. सो मेजर ऑफ अँगल EOD इज इक्वल टू 80. आता नेक्स्ट अँगल कोणता घ्यायचा सांगा, BOC घेऊयात. ओके. सो BOC चे किती मेजर आहे, 4y. 4y, y ची व्हॅल्यू आपण इकडे फाइंड आउट केलेली आहे 10. सो 4 मल्टिप्लाइड बाय 10 किती येणार, 40. सो मेजर ऑफ अँगल BOC इज इक्वल टू 40. आता नेक्स्ट अँगल आहे AOF. चला AOF चे मेजर फाइंड आउट करूयात. AOF किती आहे, 6y. सो मेजर ऑफ अँगल AOF इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइड बाय 10 येणार, कारण y किती आहे, 10 आहे, बरोबर. सो 6 मल्टिप्लाइड बाय 10 किती येतं, 60. सो मेजर ऑफ अँगल AOF इज इक्वल टू 60. या क्वेश्चनचे फायनल आन्सर तुम्ही अशा प्रकारे राईट करायचे आहे. सो द मेजर ऑफ अँगल EOD, अँगल BOC अँड अँगल AOF आर 80 डिग्री, 40 डिग्री अँड 60 डिग्री रिस्पेक्टिव्हली. क्वेश्चन नंबर 3. In the isosceles triangle ABC, angle A and angle B are equal.
काय दिलेले आहे की आयसोसेलेस ट्रायंगल ABC आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय, तर ज्या ट्रायंगलमध्ये मधले दोन अँगल्स हे इक्वल मेजरचे असतात. सो इथे क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेले आहे की इन द आयसोसेलेस ट्रायंगल ABC अँगल A अँड अँगल B आर इक्वल. सो आयसोसेलेस ट्रायंगल हा आपण कशा प्रकारे ड्रॉ करू शकतो हे पहा. अशा प्रकारे या आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये अँगल A आणि अँगल B हे इक्वल मेजरचे आहेत. पुढे काय दिलेले आहे, अँगल ACD इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. अँगल ACD हा ट्रायंगल ABCचा कोणता अँगल आहे, एक्सटिरियर, राईट. सो आता इथे डी कुठे आहे, डी कुठेच नाहीये, बरोबर. मग हे आहे ए, हा आहे सी, डी कुठे असणार, तर इकडे या साईडला, बरोबर. साईड BC ला एक्सटेंड करून हे पहा अशा प्रकारे एक्सटेंड करून इथे हा पॉइंट घेऊयात आपण डी. झाला इथे अँगल तयार, ट्रायंगल ABCचा एक्सटिरियर अँगल, अँगल ACD. ओके, आता पुढे आपण रीड करूयात. द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड ACD आर 3x - 17 डिग्री अँड 8x + 10 डिग्री रिस्पेक्टिव्हली. काय दिलेले आहे, तर अँगल ACB याचे मेजर किती आहे, 3x - 17 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, 3x - 17 डिग्री. तर अँगल ACD कुठे आहे, अँगल ACD हे पहा, अँगल ACD. इथे आपण अशा प्रकारे अँगल फॉर्म करूयात. हे पहा इथे आहे अँगल ACD आणि याचे मेजर काय दिलेले आहे, 8x + 10 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, 8x + 10 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड अँगल ACD. मग आता काय करायला सांगितलेले आहे आपल्याला, क्वेश्चन मध्ये मेजर्स दिलेले आहेत अँगल ACB आणि अँगल ACD यांचे, पण कशा प्रकारे दिलेले आहेत, तर 3x - 17 डिग्री आणि 8x + 10 डिग्री अशा प्रकारे मेजर्स दिलेले आहेत. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितले की यांचे एक्झॅक्ट मेजर किती असणार आहे अँगल ACB आणि अँगल ACDचे, ते फाइंड आउट करायला सांगितले. त्याचबरोबर ऑल्सो फाइंड द मेजर्स ऑफ अँगल A अँड अँगल B. अँगल A आणि अँगल B या दोघांचेही मेजर्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. सो इथे आपल्याला टोटल 4 अँगल्सचे मेजर्स फाइंड आउट करायचे आहेत. अँगल ACB, मग अँगल ACD, मग अँगल A आणि अँगल B. आता ही फिगर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसतं या फिगरमध्ये, क्वेश्चन तुम्हाला रीड केलं की असं वाटेल की बापरे काय कठीण क्वेश्चन आहे, काय विचारलंय, पण अजिबात घाबरायचं नाहीये, अजिबात गडबड करायची नाहीये, खूप इझी क्वेश्चन आहे. फिगरकडे व्यवस्थित लक्ष द्या. काय दिसतंय तुम्हाला, इथे ही एक स्ट्रेट लाईन दिसते तुम्हाला, हे पहा या स्ट्रेट लाईनवर 2 अँगल्स फॉर्म झालेले आहेत, बरोबर. अँगल ACB आणि अँगल ACD. अँगल ACD हा ट्रायंगल ABCचा एक्सटिरियर अँगल आहे. तर या एक्सटिरियर अँगलचा ॲडजसेंट अँगल आहे अँगल ACB आणि हा ॲडजसेंट इंटिरियर अँगल आहे ट्रायंगल ABCचा, बरोबर. आणि हे दोन्ही अँगल्स एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले असल्यामुळे हे अँगल्स इन अ लिनियर पेअर आहेत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जे अँगल्स लिनियर पेअर फॉर्म करतात त्यांच्या मेजरचे सम किती असते, 180 डिग्री, बरोबर. सो चला आपण इथे राईट करून घेऊयात. अँगल ACB अँड अँगल ACD फॉर्म अ पेअर ऑफ लिनियर अँगल्स. सो मेजर ऑफ अँगल ACB प्लस मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे आपण अँगल्स इन अ लिनियर पेअरची प्रॉपर्टी यूज केलेली आहे. मेजर ऑफ अँगल ACB प्लस मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री. ACBचे काय मेजर आहे, तर 3x - 17 डिग्री आणि ACD अँगल ACDचे मेजर काय दिलेले आहे, 8x + 10 डिग्री. इथे राईट करून घेऊयात, इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे जे ब्रॅकेट्स आणि डिग्रीचं साईन आहे ते आपण इथून आत्ता सध्या काढून टाकूयात, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाईल. तर हे पहा अशा प्रकारे इथे आपण राईट करणार विदाऊट ब्रॅकेट. आता मला सांगा, इथे आहे 3x आणि इथे आहे 8x. 3x + 8x किती होतं, येस 11x. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या, आपण काय केले, 3x + 8x केलं, 11x आलं. आता इथे रिमेनिंग काय काय आहे, तर -17 + 10.
इथे आहे मायनसचे साईन, इथे आहे प्लसचं साईन. मायनस प्लस जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो. सो 17 मायनस 10 किती येतात, 7. साईन कोणते देणार आपण, तर मोठ्या नंबरचे, मोठा नंबर आहे 17, त्याचे साईन आहे मायनस, सो इथे येणार मायनस इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्सची, बरोबर. सो 11x इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला राहणार, पण हा 7 जो आहे त्याला आपल्याला इथून गायब करावा लागणार. तो इथून कसा जाणार, तर त्याला आपल्याला काय करावं लागणार, इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार, हो की नाही. तेव्हाच इथे एक्स एकटा राहणार आहे. आता एकटा तर राहणार नाही आत्ताच, तो त्याच्याबरोबर 11 येणारच आहे. पण आता काय करूयात मग आपण, हा जो -7 आहे त्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला पाठवूयात. पण हा असाच जाणार का, तर नाही, त्याचे साईन चेंज होणार जाते वेळी. सो 180 डिग्री प्लस 7, मायनसचे काय झाले, प्लस झाले. आता 11x ॲज इट इज आपण राईट करून घेऊयात. 180 प्लस 7 किती होतं, 187, राईट. 11x ॲज इट इज. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं. पण एक्स बरोबर 11 सुद्धा आहे. मग हा 11 इथून कसं काय जाणार, आता 11ला आपल्याला घालवावं लागणार की नाही, पण तो कसं जाणार, विचार करा. इथे 11 आणि एक्स या दोघांचं काय रिलेशन आहे, तर दोघेही मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहेत, हो की नाही. दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही आहे, ना मायनस ना प्लस, हो की नाही. दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे ते मल्टिप्लिकेशनच्या रिलेशनमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचे साईन आहे. मग या 11ला जर आपण 11नेच डिवाइड केले तर हा 11 इथून जाणार, हो की नाही. 11 1 जार 11, मग रिमेनिंग काय राहणार, फक्त एक्स. पण आपल्याला फक्त लेफ्ट हँड साईडलाच 11ने डिवाइड करावं लागणार का, नाही, आपल्याला दोन्हीकडे सेम प्रोसेस करावी लागते, हो की नाही. सो इथे आपण डिवाइड करूयात 187ला आणि 11xला 11ने. 11 1 जार 11 राहिला की नाही, इथे एक्स फक्त रिमेनिंग, हो की नाही. आता इथे 187ला 11ने डिवाइड करूयात. 11ने 187ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 17. मग एक्स इज इक्वल टू काय आलं, 17, हो की नाही. एक्सची व्हॅल्यू आली 17. आता इथे अँगल ACBचे काय मेजर दिलेले आहे क्वेश्चनमध्ये, इथे आपण राईट करून घेऊयात. अँगल ACB इज इक्वल टू 3x मायनस 17 दिलेलं आहे, आणि एक्सची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे, हो की नाही. 17 डिग्री आलेला आहे. सो इथे आपण एक्सची व्हॅल्यू टाकून घेऊयात, 3. आता 3 आणि एक्स या दोघांमध्येही कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो मल्टिप्लाइड बाय एक्सची काय व्हॅल्यू आहे, 17. सो 17 मायनस 17. आता 17 3 जार किती, 17 3 जार 51 मायनस 17. 51 मधून 17 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात, 34 डिग्री. मेजर ऑफ अँगल ACB किती आलेला आहे, 34 डिग्री. आता आपण फाइंड आउट करूयात ट्रायंगल ABCचा एक्सटिरियर अँगल कोणता आहे, अँगल ACD. त्याचे मेजर काय दिलेले आहे क्वेश्चनमध्ये, तर 8x प्लस 10 डिग्री. सो काय येणार नेक्स्ट स्टेपमध्ये, 8 मल्टिप्लाइड बाय एक्सची काय व्हॅल्यू आहे, 17, मल्टिप्लाइड बाय 17 प्लस 10. 17 8 जार किती, 17 8 जार 136 प्लस 10. 136 प्लस 10 किती होतात, 146. सो मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू किती आलेला आहे, 146 डिग्री. लक्षात घ्या, इथे अँगल ACB याचे मेजर काय आले, 34 डिग्री. तर अँगल ACD याचे मेजर काय आलेले आहे, 146. आता आपण दोन अँगल्स, हे जे फर्स्ट क्वेश्चन विचारलेला होता, फाइंड द मेजर्स ऑफ अँगल ACB अँड ACD यांच्या व्हॅल्यूज, यांचे मेजर आपण फाइंड आउट केलेले आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, मेजर ऑफ अँगल A आणि मेजर ऑफ अँगल B. सो चला फाइंड आउट करूयात. आता इथे
जागा थोडी कमी आहे आपल्याला आन्सर राईट करायला, सो अशा प्रकारे आपण थोडीशी जागा करून घेऊया. आपल्याला अँगल ए आणि अँगल बी यांचे मेजर फाइंड आउट करायचं आहे, हो की नाही. सो इथे आपण अँगल एला एक्स डिग्री इतकं घेऊयात मेजर अँगल एचे. सो लेट द मेजर ऑफ अँगल ए बी एक्स डिग्री. जर अँगल ए एक्स डिग्रीचा असेल तर अँगल बी किती डिग्रीचा असणार? दोन्हीही इक्वल मेजरचे आहेत की नाही, क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहे. सो इथे आपण राईट करूयात मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. ए जर एक्सचा आहे एक्स डिग्रीचा तर बी सुद्धा एक्स डिग्रीचाच असणार, हो की नाही. आता मला सांगा, तुम्हाला प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल आठवतीये का? आपण काय शिकलो होतो त्या प्रॉपर्टीमध्ये? द मेजर्स ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर्स ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स, हो की नाही. म्हणजेच काय तर एक्सटिरियर अँगलचे जेवढे मेजर आहे तेवढेच मेजर हे या अँगल पासून दूर असणारे हे जे ट्रायंगलचे इंटिरियर अँगल्स आहेत त्यांच्या मेजरच्या सम इतके असते, बरोबर. आता इथे अँगल ए सी डी किती मेजरचा आपण फाइंड आउट केलेला आहे? 146. म्हणजेच अँगल ए आणि अँगल बी या दोघांचे मेजर मिळून 146 इतके असणार आहे, बरोबर. सो इथे आपण आपली प्रॉपर्टी राईट करून घेऊयात. Here angle ACD is the exterior angle of triangle ABC, right? So measure of angle ACD is equal to, very good, angle measure of angle A plus measure of angle B. Angle A चे किती मेजर आहे? x डिग्री प्लस अँगल B किती मेजर आहे? तर त्याचे सुद्धा x डिग्री, कारण दोन्हीही अँगल्सचे मेजर हे इक्वल आहे. आणि मेजर ऑफ अँगल ए सी डी आपण किती फाइंड आउट केलेलं आहे? 146, राईट. सो इथे राईट करून घेऊयात 146 डिग्री. आता इथे एक्स प्लस एक्स किती होणार? एक्स प्लस एक्स 2x. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे की नाही, मग फक्त एक्सच राईट हँड साईडला राहणार आणि हा जो 2 आहे या 2ला आपल्याला इथून घालवून टाकायचं आहे, गायब करायचं आहे. कसं जाणार? आता इथे 2 आणि x या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचे रिलेशन असल्यामुळे इथे आपल्याला या 2ला 2 ने डिवाइड करावं लागणार, तरच हा 2 इथून निघून जाणार की नाही. निघून जाणार म्हणजे आता विचार करा, या 2ला आपण 2 ने डिवाइड केले तर इथे काय आन्सर येणार? 2 1 जार 2, हो की नाही. मग फक्त x इथे राहणार. चला आता आपण इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला दोन्हीकडे 2 ने डिवाइड करूया. सो हे पहा, इथे आपण 2 ने डिवाइड करूया, तसेच 146 ला सुद्धा 2 ने डिवाइड करूयात. आपल्याला दोन्ही साईडला सेम नंबर्सने डिवाइड करावे लागते. आता 2 1 जार 2, इथे 2 ने 146 ला डिवाइड करा. 146 ला डिवाइड केल्यानंतर 2 7 जार 14 आणि 2 3 जार 6, 73 आले. इथे x हा एकटाच शिल्लक राहिलेला आहे, हो की नाही. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 73 डिग्री. x किती आहे? 73 डिग्री. x म्हणजे काय? तर अँगल ए. अँगल ए चे मेजरमेंट किती आलेलं आहे मग मेजर? तर 73 डिग्री. आता अँगल ए इतकाच अँगल बी आहे, दोघांचेही मेजर सेम आहे की नाही. सो ए जर 73 डिग्री आहे तर बी सुद्धा 73 डिग्री इतकाच येणार, हो की नाही. सो इथे आपले हे आन्सर कंप्लीट झालेले आहे. हे पहा, आधी आपण काय केलंय? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, त्यानंतर आपण मेजर ऑफ अँगल ए सी बी किती असणार आहे ते फाइंड आउट केले. मेजर ऑफ अँगल ए सी बी 34 डिग्री आलं. मग मेजर ऑफ अँगल ए सी डी जो ट्रायंगल ए बी सीचा एक्सटिरियर अँगल आहे, हे पहा अँगल ए सी डी याचं काय मेजर आलेलं? तर 146. त्यानंतर आपण अँगल ए आणि अँगल बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट केले, किती आले? 73 डिग्री. Now let's write the final answer of this question. The measures of angle ACB, angle ACD, angle A and angle B are 34 degree, 146 degree, 73 degree and 73 degree respectively. Question number 3 से हे complete answer. आता इथे एक लक्षात घ्या, आपण ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे. अँगल ए आणि अँगल बी या दोन्ही अँगल्सचे मेजर फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली होती? तर द प्रॉपर्टी ऑफ अन एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, राईट.
या प्रॉपर्टीच्या ऐवजी आपण दुसरी प्रॉपर्टी कोणती, ट्रायंगलच्या इंटिरियर अँगल्सच्या मेजरचे सम हे 180 डिग्री असते, ही प्रॉपर्टी यूज करून सुद्धा आपण मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी फाइंड आउट करू शकतो. आता ती प्रॉपर्टी यूज करून तुम्ही स्वतः आन्सर फाइंड आउट करायचे आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.